नमस्कार, जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मक्याच्या दाण्याची भजी बनवते। त्यासाठी मी एक अख्खं मक्याचं कणीस घेतलेलं, चॉपर मध्ये मी थोडेसे हे भरडून घेतले, असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण मसाले घालूयात। एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात। एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलाय। एक मुठभर कोथिंबीर चिरून घेतलेली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं आलं असं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे, ते घालून घेऊ। एक छोटा चमचा हिंग, थोडीशी हळद, एक छोटा चमचा धना पावडर, थोडासा ओवा मी हातावर थोडासा चोळून घेतलाय, तो टाकून घेऊ आणि 2 छोटे चमचे सफेद तीळ आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकत्र करून घेऊया। हाताने चांगलं असं दाबून दाबून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आता हे सर्व मिश्रण बघा असं चांगलं दाबून दाबून एकजीव करून घेतले। आता त्याच्यामध्ये आपण बेसन घालून घेऊया। आता इथं मी 1 वाटी बेसन घेतले, त्यातलं पण थोडं थोडं बेसन घ्यायचं, जसं लागल तसं बेसन टाकायचं। जेवढं त्याच्यामध्ये बसेल तेवढंच बेसन टाकून घ्यायचं। आता मी हे राहिलेलं बेसन सुद्धा घालून घेते। म्हणजे बघा इथे एक पूर्ण वाटी बेसन लागलेलं आहे। तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ असेल तर ते सुद्धा 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं, त्याच्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। आता माझ्याकडे इथे तांदळाचे पीठ नाहीये, त्यामुळे मी टाकलेले नाहीये। तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल। आता हे छान आपण मिक्स करून घेतले। आता आपण भजी करायला घेऊया। एक छोटा चमचा लाल तिखट घेते मी। लाल तिखट घालायचे विसरलेले, त्यामुळे मी आत्ता घालते। ते आपण घालून पुन्हा छान मिक्स करून घेऊया। आता तेल चांगलं गरम झाले, जास्त कडकडीत सुद्धा गरम करायचं नाही तेल, नाहीतर काय होतं, मक्याचे दाणे जर अख्खे राहिले असतील तर ते फुटू शकतात। ही भजी छोटी छोटीच करून घ्यायची, जास्त मोठी नाही करायची। घेऊया, एका बाजूने हलवून घेऊया। थोडीशी कडक झाली भजी की हलवायची आणि भजी मंद गॅसवरच तळून घ्यायची। भजी चांगली दोन्ही बाजूनी तळून झाले, आपण काढून घेऊया। हे बघा किती छान आवाज येते, एकदम मस्त कुरकुरीत झालेत भजी। अशा पद्धतीने मी सगळी भजी तळून घेते। आता आपली ही भजी छान तळून झाले, आपण काढून घेऊया। आता मक्याची भजी छान आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले, ती काढून घेऊया। मक्याची भाजी तयार झाली। आता तुम्हाला मी एक भजी तोडून दाखवते, बघा कशी आतमधून वरून एकदम कुरकुरीत, आतमध्ये एकदम छान जाळीदार झालेली आहे। तुम्हाला आवाज पण दाखवते, किती छान येते बघा, क्रंची आवाज येतो। हे बघा किती क्रंची झालेत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मक्याची भजी करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।